हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती लोकसभा निवडणुकीमधून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता। शिंदे फडणवीस अजित पवारांसोबत शिवतारेंची सकारात्मक चर्चा। शिवतारे आज पत्रकार परिषदेमधून भूमिका मांडणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी रात्री 2 तास बैठक। आज काही उमेदवारांची यादी घोषित केली जाईल। बैठकीनंतर संजय शिरसाट यांची माहिती। हेमंत गोडसेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार। बैठकीनंतर हेमंत गोडसेंचं वक्तव्य। रामटेकमध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चाहंदे, किशोर गजभिये दोघांनी वंचितचे एबी फॉर्म जोडल्यानं गोंधळ। आज अर्जांची छाननी, तर प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहीर करणार याकडे लक्ष। नवनीत राणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणांना उमेदवारी, तर शिंदेगडाचे आनंदराव अडसूळ निवडणूक लढवण्यावर ठाम। लक्ष्मीच्या हाती कमळ मिळालं। अमरावतीकरांचं स्वप्न भाजपनं पूर्ण केलं। कालपर्यंत नाराजी होती, पण आता आम्ही एक परिवार। पक्षप्रवेशानंतर नवनीत राणांचं वक्तव्य। नवनीत राणांचा पक्षप्रवेश भाजपला मजबूत करणारा असेल। 4 तारखेला देवेंद्र फडणवीस आणि मी राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार। राणांच्या पक्षप्रवेशानंतर बावनकुळेंचं वक्तव्य। नवनीत राणांचा प्रचार करणार नाही तर पराभव करणार। बच्चू कडूंची टीव्ही9 ला प्रतिक्रिया, तर जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांना विजयी करा। बच्चू कडूंना हात जोडून विनंती। रवी राणा यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचं काँग्रेससोबत जाणं जनतेला आवडलं नाही। महाराष्ट्रामध्ये एनडीएला 44 ते 45 जागा मिळणार। टीव्ही9च्या मुलाखतीमध्ये गडकरींकडून विश्वास व्यक्त। मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये नाही। मोदींशी चांगले संबंध, पण मोदी आणि माझ्यामध्ये वाद असल्याचा विरोधकांकडूनच प्रचार। टीव्ही9च्या मुलाखतीमध्ये गडकरींची दिलखुलास उत्तर। भाजपकडून महाराष्ट्रामध्ये लोकसभेची 3री यादी जाहीर। साताऱ्याच्या जागेबाबत अद्याप वेट अँड वॉच। आमचं ठरलंय तुतारीवर लढणार। जयसिंह मोहिते पाटलांकडून धैर्यशील मोहिते लढणार असल्याचं स्पष्ट, तर धैर्यशील मोहितेंचं पवारांसोबतचं पोस्टर व्हायरल। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांबद्दल नाराजी। उमेदवार बदला। संजीवराजे नाईक निंबाळकरांची अजित पवारांकडे मागणी। 278 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची कडवी झुंज, मात्र मुंबईचा 31 धावांनी पराभव। तत्पूर्वी 277 धावांचा डोंगर उभारत सनरायझर्स हैदराबादनं रचला आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।